हॅलो, मी दुर्वा. तर आपण ना आज सॉरी 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 तर माझं ना पहिलं ब्लॉग आहे. मला काय बोलायचं मला काहीच माहिती नाही. काय बोलतात ब्लॉगमध्ये, हे जे असेल ते एकदम रिअल असेल. याच्यामध्ये काही मी एडिटिंग नाही करणार आहे, काय नाही करणार आहे, कारण की मला माहितीच नाही कसं एडिट करतात. सो हे माझं पहिलं ब्लॉग आहे, समजून घ्या. मी नवीन आहे आणि ना मी तुम्हाला काही आज गोष्टी सांगणार आहे, माझ्यासोबतच घडल्या त्या. मी येत होती म्हणजे इकडे आत्याच्या घरी. मी आता आत्याच्या घरी आहे. माझ्या हे पण जास्त लागलं. मी आत्याच्या घरी येत होते आणि येताना खूप लागलं. येताना काय आलं माहिती आहे? ओके, तसं लागलं. ओके, गेलं पसंत. तर येताना माझ्यासोबत काय आलं, मी येते आणि म्हणजे एकदम घाण गोष्ट झाली माझ्यासोबत. मी येते, चालते चालते आणि माझ्या डोक्यावरती कबुतराने शी केली. म्हणजे किती माझं नशीब चांगलं आहे. माझी एक्झाम आहे, माझा एक्झामचा पेपरसुद्धा अजिबात चांगला नाही गेला. मला अक्षरशः रडायला येते आणि मी म्हणजे काय करू मला काहीच समजत नाही. आणि आता माझा व्लॉग चालू आहे. ओके, मी विसरते सारखे सारखे माझा व्लॉग चालू आहे ते. तर मी व्लॉगमध्ये काय बोलायचं काय नाही मला काही माहिती नाही. मी फक्त बोलणार आहे, तुम्ही ऐका, पण ऐका नक्की. तर मी येत होती आणि माझ्यावर ना कबुतराने शी केली आणि मी हात लावला. मी हात लावून बघितलं, हे काय माझ्या डोक्यावर पडले. आणि बघितल्याच्या नंतर मम्मी बोलते, अरे कबुतराने शी केली. मला ना अक्षरशः मला लाज वाटायला लागली. मी बोलले, अरे मला कुणीतरी बघितलं असेल, मी आता काय करू. तर मी मम्मीची घेतली ओढणी आणि लगेच कवर केली आणि तशीच कुणालाच तोंड वगैरे दाखवलं नाही आणि निघाली. आणि पटापट पटापट चालत आली घरी आत्याकडे म्हणजे. आणि फ्रेश वगैरे झाली आणि मी बोलली की आता मला व्लॉग करायला हवा. आणि हे व्लॉग बनवायचं कारण म्हणजे मला सगळेच पैसे कमवत आहेत, मला पण कमवायचे. मला घर घ्यायची पण गरज आहे. कारण की बघा, माझी आई आणि आम्ही तिघं राहतो आणि घर जो आहे तो सुद्धा रेंटने घेतलेला आहे. म्हणजे मी नाही, माझ्या मम्मीने, माझ्या आजीने. तर मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. तर तुम्ही मदत कराल. मदत नका म्हणजे पैसे नाही मागत मी, फक्त सबस्क्राईब करा. कशी दिसते मी असं? तुम्ही लोक गोल गोल बोलत असता, तशी मी गोल झालीच. पिंपल पण आलाय मला. आधी माझ्या तोंडावर एक पिंपल नव्हता, एक असा टिपका सुद्धा नव्हता. आत्ता एवढे पिंपल आलेत. हे बघा, एवढा मोठा, असं सापानी चावल्यासारखं. हां, माझे केस सुद्धा ओले आहेत कारण की मी आत्ता धुतलेत. का धुतलेत ते तुम्हाला माहितीच असेल, कबुतराने शी केली डोक्यात. ठीक आहे, फॉलो करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय, थँक्यू.